कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात आता जळगावचं कनेक्शन समोर आले। जळगावात कुंभमेळ्यातील घोटाळ्याचा प्लॅन कसा रचण्यात आलाय पाहुयात या रिपोर्टमधून। कुंभमेळा बोगस टेंडरचा छापखाना जळगावात। कुंभमेळ्यातील घोटाळ्याचं बिंग कसं फुटलं? कुंभमेळा घोटाळ्याची इनसाइड स्टोरी। महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या टेंडरसाठी बनावट वर्क ऑर्डर काढल्याचा मोठा घोटाळा उघड झालाय। याचं जामनेर कनेक्शन आधीच समोर आलेलं असताना याबाबत आणखी एक कारनामा जळगावात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणाची धक्कादायक इनसाइड स्टोरी साम टीव्हीच्या हाती लागली आहे। आरोपींनी जळगावच्या छापखान्यात या बनावट वर्क ऑर्डर छापल्याचा पर्दाफाश झालाय। नेमका कसा सुरू होता हा घोटाळा पाहूया। बनावट वर्क ऑर्डर जळगावमधील आईसाहेब आर्ट प्रिंटिंग प्रेसमध्ये तयार करण्यात आली। फिर्यादींचा विश्वास बसावा यासाठी नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात भेटण्यास बोलवण्यात आलं। आयुक्त कार्यालयाच्या परिसरात फिर्यादींना कामाच्या कंत्राटाची कागदपत्र दाखवली। भारतीय राजमुद्रा असलेलं आयुक्तांची सही असलेली टेंडरची कागदपत्र देखील दाखवण्यात आली। टेंडरच्या मोबदल्यात एकूण रकमेच्या 8% आम्हाला आणि 2% अधिकाऱ्यांसाठी आगाऊ रकमेची मागणी करण्यात आली। तनय महाजनच्या खात्यात 2,72,00,000 आल्याचा संशय। नरेंद्र महाजननं रोख स्वरूपात 36,50,000 घेतल्याचा आरोप आहे। शकील शेखच्या बँक खात्यातही 86,50,000 आल्याची माहिती आहे। नातेवाईकांसह मित्रांच्या बँक खात्यांचाही पैशांच्या व्यवहारासाठी वापर झालाय। टेंडरच्या अनुषंगानं व्यावसायिक भागीदारीची नोटरीही करण्यात आली। आरोपींनी टेंडरचं ॲग्रीमेंट करण्यास टाळाटाळ केल्यानं बिंग फुटलं। आम्हाला सिंहस्थ कुंभमेळ्याचं टेंडर मिळालेलं आहे किंवा वर्क ऑर्डर आमच्याकडे आहे असे दाखवून ते बनावट त्याची फोर्जरी करून त्या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स तयार करण्यात आले आणि त्याच्या आधारावरती संबंधित व्यक्तींकडून काही रक्कम काही रोख स्वरूपात आणि काही बँक अकाउंट्समध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी रक्कम घेण्यात आलेली आहे। ही अपराधाची एकूण रक्कम जी आहे ती साधारणपणे 3,80,00,000च्या आसपास ती रक्कम ह्या सगळ्या 5ही गुन्ह्यांमधली मिळून मी सांगतोय ती आहे। दरम्यान कुंभमेळ्याच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी होत असून भ्रष्टाचारासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। ज्यामध्ये आता भ्रष्टाचार चाललाय कुंभमेळ्याच्या कार्यक्रमामध्ये जे काही प्लॅन केला आहे 33,000-32,000 कोटीचा, त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे। हे पैसे उधळण्यासाठी आहेत का? आणि ठीक आहे, एवढे पैसे लागतात कशाला? कुंभमेळा करायलाच पाहिजे, पण 10,000 कोटीमध्ये झालं असतात, 30,000 कोटी लावून काय करणार आहे? त्यातून अर्धे पैसे खाण्यासाठी हा कुंभमेळा होतो आहे। सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा उत्सव आहे। याच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर काढून लुटालूट सुरू असताना सत्ताधारी नेते आणि कुंभमंत्री म्हणून घेणारे नेमकं काय करत होते? 6 आरोपींना आता या प्रकरणात अटक झाली असली तरी या घोटाळ्यामागील खरा मास्टरमाइंड कोण आहे? जनतेच्या करातून येणाऱ्या पैशांच्या अशा पद्धतीनं होणाऱ्या लुटीला नेमकं कुणाचं अभय आहे? असे असंख्य प्रश्न जनतेच्या मनात आहेत। अभिजित सोनवणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक।